श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. अधिक मास हा अत्यंत पवित्र आणि पुण्य देणारा महिना मानला जातो. या महिन्यात केलेली पूजा, जपदान आणि भक्ती याचे फळ अनेक पटीने मिळते असे धर्मग्रंथांमध्ये सांगितले आहे. पण ज्याप्रमाणे या महिन्याला पुण्य मिळवण्याचा काळ मानला जातो, त्याचप्रमाणे काही चुका अशा आहेत ज्या अधिक मासात चुकूनही करू नयेत, कारण या चुका घरात नकारात्मकता, दुःख आणि संकटे आणू शकतात. आपण आज जाणून घेणार आहोत अधिक मास 2026 मध्ये चुकूनही करू नका ह्या 7 मोठ्या चुका. शेवटपर्यंत नक्की ऐका. पहिली चूक, देवपूजा आणि नामस्मरण टाळणे. अधिक मास हा भगवान विष्णूंना समर्पित महिना आहे. या महिन्यात रोज सकाळी स्नान करून देवपूजा करणे, विष्णू मंत्र किंवा स्वामी समर्थांचे नामस्मरण करणे अत्यंत शुभ मानले जाते. पण अनेक लोक आळसामुळे किंवा वेळ नाही म्हणून पूजा टाळतात. ही मोठी चूक मानली जाते. या महिन्यात रोज ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ या नामाचा जप केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. दुसरी चूक, वादविवाद आणि राग करणे. अधिक मासात घरातील वातावरण शांत ठेवणे खूप आवश्यक असते. अनेक वेळा छोट्या गोष्टींवरून भांडण, राग, कटू बोलणे यामुळे घरातील सुख शांती नष्ट होते. धर्मशास्त्रानुसार या पवित्र महिन्यात रागावर नियंत्रण ठेवणे हेच मोठे पुण्य आहे. जो व्यक्ती अधिक मासात संयम ठेवतो त्याच्यावर देवाची कृपा कायम राहते असे मानले जाते. तिसरी चूक, गरीब आणि गरजूंना मदत न करणे. या महिन्यात दानधर्माला विशेष महत्त्व दिले जाते. अन्नदान, वस्त्रदान किंवा गरजू व्यक्तीला मदत करणे हे खूप पुण्याचे काम आहे. काही लोक फक्त स्वतःपुरतेच विचार करतात आणि दुसऱ्यांना मदत करत नाहीत. पण लक्षात ठेवा, अधिक मासात केलेले छोटेसे दान देखील मोठे फळ देऊन जाते. एक भुकेलेल्या व्यक्तीला अन्न देणे म्हणजे देवाची सेवा केल्यासारखे मानले जाते. चौथी चूक, अपवित्र विचार करणे. चुकीचे कर्मे. अधिक मासात हा मन शुद्ध करण्याचा काळ आहे. त्यामुळे या महिन्यात चुकीचे विचार, खोटे बोलणे, फसवणूक किंवा वाईट कर्म करणे टाळावे. कारण या काळात मन जितके स्वच्छ ठेवले जाते तितकी देवाची कृपा वाढते असे सांगितले जाते. स्वामी समर्थ म्हणतात, मन खरं शुद्ध असेल तर भक्तीचे खरे फळ मिळते. पाचवी चूक, अन्न वाया घालवणे. अधिक मासात अन्नाला देवाचे रूप मानले जाते. काही लोक उगाच अन्न फेकून देतात किंवा त्याचा अपमान करतात. ही अतिशय मोठी चूक मानली जाते. या महिन्यात शक्य असले तितके साधे आणि सात्विक अन्न खावे. तसेच अन्न वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी. ज्या घरात अन्नाचा आदर केला जातो त्या घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो असे म्हटले जाते. सहावी चूक, आई वडील आणि ज्येष्ठांचा अपमान करणे. धर्मग्रंथांमध्ये आई वडिलांना देवासमान मानले गेले आहे. अधिक मासात त्यांच्या मनाला दुखावणे, त्यांचा अपमान करणे किंवा त्यांचे न ऐकणे अशुभ मानले जाते. ह्या महिन्यात रोज त्यांच्या आशीर्वाद दिवसाची सुरुवात केली तर जीवनातील अनेक अडचणी दूर होतात. ज्यांच्या घरी मोठ्यांचा आदर केला जातो त्या घरावर देवाची विशेष कृपा राहते. सातवी आणि सर्वात मोठी चूक, अधिक मासाचा अपमान करणे. काही लोक अधिक मासात फक्त अंधश्रद्धा समजतात किंवा या महिन्याची थट्टा करतात. पण हा महिना अत्यंत पवित्र मानला गेला आहे. या काळात भक्ती, जप, दान, व्रत आणि चांगले विचार यांना विशेष महत्त्व असते. जो व्यक्ती श्रद्धेने हा महिना पाळतो त्याच्या जीवनात सकारात्मक बदल घडतात असे अनेक अनुभव सांगितले जातात. भक्तांनो, अधिक मास हा फक्त धार्मिक परंपरा नाही तर स्वतःला बदलण्याची एक मोठी संधी आहे. या महिन्यात जर आपण मनापासून भक्ती केली, चांगले विचार ठेवले आणि चुका टाळल्या तर घरात सुख, शांती आणि समाधान कायम राहू शकते. भगवान विष्णू आणि श्री स्वामी समर्थांची कृपा तुमच्या परिवारावर कायम राहो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये नक्की लिहा.